होता तर त्या या ठिकाणी आघाडी घेताना दिसत आहेत। तर मालेगावमध्ये काटेकी टक्कर सध्या सुरू आहे। मालेगावमध्ये नेक टू नेक फाईट ही होताना दिसते। एमआयएमने या ठिकाणी मुंबईत खातं उघडलेलं आहे। एमआयएम मुंबई चंद्रपूर नंतर मेजबान अतिक अहमद खान हे विजयी होताना दिसत आहेत। मुंबईत एमआयएम या ठिकाणी खातं उघडतंय। बरोबर आहे। यापूर्वी मात्र एमआयएमचं अस्तित्व नसताना देखील थेटपणे या ठिकाणी धडक मारत अनेक मुस्लिम बहुल भागांमध्ये आपली चाचपणी करत आपल्या पक्षाचा प्रचार करण्याकडे एमआयएमचा प्रचंड प्रमाणामध्ये भर होता। मेहजाबीन अतिक अहमद खान यांनी विजय प्राप्त करून देत एमआयएमचा चंचू प्रवेश हा मुंबईतल्या राजकारणात करून दिलेला आहे। नागपूरमध्ये भाजपची देखील आघाडी असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे भाजपच्या गोटात आणखी एक मोठी बातमी, नागपूरमध्ये 151 पैकी सर्वाधिक जागा राखण्यामध्ये भाजप हा पुढच्या प्रभाग क्रमांक 146 मध्ये देखील मतमोजणीची प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे। मात्र नवी मुंबईतले अपडेट्स मला आपल्या मोबाईलवरती मिळत आहेत। नवी मुंबईमध्ये भाजप 70 जागांवर आघाडीवरती आहे आणि नवी मुंबईमध्ये एक हाती सत्ता गणेश नाईक राखतात का याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। नवी मुंबईची ब्रेकिंग न्यूज आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, भाजप 70 जागांवरती